हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द गाईड करिअर काउन्सिलिंग सेंटर. आपल्यासोबत आज आहे रोशनी मापारी. तिचा फर्स्ट डे सेकंड शिफ्ट पीसीएम ग्रुपचा आज एमएसटी सीईटीचा पेपर होता. तर ती पेपर कसा होता याबद्दल आपल्याला इथे सांगणार आहे. ज्यांचे सेशन्स अजून बाकी आहेत, शिफ्ट्स अजून बाकी आहेत, त्यांच्यासाठी तिचा एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा असणार आहे. तर मी ऍज युजल जसे मी कुणालला क्वेश्चन्स विचारले होते तसेच क्वेश्चन्स मी आता रोशनीला विचारणार आहे. त्यावरनं तुम्हाला कळेल की पेपरसाठी तुम्ही कसं प्रिपेअर करायचं. नेक्स्ट एक्झाम जी असणार आहे तुमची, तर त्यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करायचं काय नाही ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. लक्ष द्या. ओव्हरऑल एक्झाम डिफिकल्टी इझी, मॉडरेट का डिफिकल्ट? सेशन मॉडरेट टू डिफिकल्ट. मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजे मॉडरेटही नव्हता आणि डिफिकल्टही नव्हता, इन बिटवीन. ओके, गुड. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी सांग बरं मला. फिजिक्स डिफिकल्ट होतं आणि मॅथ्स सॉल्वेबल होतं. ओके. केमिस्ट्री इझी. केमिस्ट्री इझी होतं. फिजिक्स थोडं टफ वाटलं. फिजिक्स टफ वाटण्यामागचं रिझन? प्रॅक्टिस नाही झालेली. ओके. आणि मॅथ्स मध्ये कोणते म्हणजे टॉपिक्स करायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल आता माझी उद्या एक्झाम आहे, कॅल्क्युलस पार्ट जास्त होता. ओके, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर केमिस्ट्रीचा इझी होता. ओके. त्याच्यानंतर फिजिक्स थोडा टफ वाटला रोशनीला आणि मॅथ्स इझी होतं, राईट? ओके. नेक्स्ट क्वेश्चन असेल माझा की क्वेश्चन्स कसे होते? कन्सेप्ट बेस्ड होते का फॉर्म्युला बेस्ड होते, की एक फॉर्म्युला टाकला आणि बस मला आठवला फॉर्म्युला की कंटिन्यू? असे क्वेश्चन्स नव्हते की डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड. थोडंसं कन्सेप्ट आणि मिक्सिंग ट्रिकी क्वेश्चन्स होते. ट्रिकी क्वेश्चन्स होते. केमिस्ट्रीचे असे इझी होते. केमिस्ट्री इझी होतं आणि बाकीचे जे आहेत ते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स हे नव्हते, थोडेफार ट्रिकी क्वेश्चन्स होते. तर त्यामुळे तुम्हाला थोडाफार अभ्यास छान करावाच लागेल. पण तिचं म्हणणं असं आहे की मॅथ्स हे इझी होतं, केमिस्ट्री इझी होतं, फिजिक्स हे थोडं टफ गेलं, राईट? त्याच्यानंतर रिपीटेड काही पीवायक्यूज होते का? रिपीटेड पीवायक्यूज एज लाईक सेमच होते, व्हॅल्यूज चेंज होते फक्त. ओके. या अगोदरच्या पण रिव्ह्यू मध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. पीवायक्यूज जर कराल तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, चांगले मार्क्स मिळणार आहेत. कॉन्सेप्ट हा रिवाइज झालेला, जसं षष्टीनं पण आपल्याला सांगितलं की कॉन्सेप्ट हा जर पीवायक्यूज फक्त तुम्ही बघून जरी गेले तरी तुम्हाला सीईटी इझी जाणार आहे, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुला वेळ पूर्ण म्हणजे पुरला का? नाही, मला फिजिक्स साठी वेळ नाही पुरला. ओके. केमिस्ट्री आणि मॅथ्स साठी. चला, आता तू मला गाईड करणार. मी ऍक्च्युअली गाईड आहे, पण तू मला आता गाईड करणार आहे की माझी एक्झाम असेल तर मला वेळ म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. तू काय मिस्टेक केलं ते सांग मला. प्रॅक्टिस खूप कमी होती माझी. ओके. जेई मेन्स साठी प्रॅक्टिस करता करता सीईटी साठी नाही झाली. ओके. आणि पीवायक्यूज पण कमी झाले त्यामुळे. पण आता माझी 2 दिवसावर एक्झाम आहे, तर मी काय करायला पाहिजे टाइम मॅनेजमेंट साठी? मॉक टेस्ट प्रॅक्टिस. एक तरी मॉक टेस्ट द्या असं रोशनीचं म्हणणं आलंय. एक तरी मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या सब्जेक्टनं तुझा जास्त वेळ घेतलाय? फिजिक्सनं जास्त वेळ. बरं, तू अगोदर फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये अगोदर फिजिक्स सॉल्व्ह केलंय का केमिस्ट्री केलंय? केमिस्ट्री केलंय, पण का केमिस्ट्री इझी जाते म्हणून? केमिस्ट्री इझी जाते बरोबर. ओके. आणि नंतर काय झालं? नंतर फिजिक्स करायला घेतलं, त्यामध्येच स्टार्टिंगच्या क्वेश्चन्स मध्येच वेळ लागला आणि नंतरच्या क्वेश्चन साठी मग टाइम नव्हता. म्हणजे तिथं टाइम मॅनेजमेंट थोडं हुकलं. ओके. म्हणजे केमिस्ट्रीला जो वेळ द्यायला पाहिजे होता जेवढा, तो थोडा एक्स्ट्रा म्हणजे फिजिक्सचा वेळ पण खाऊन घेतला त्या केमिस्ट्रीने, राईट? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, काही आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स होते का रे? नाही, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स नव्हते. म्हणजे तुमचं जे बुक आहे, तुमचा जो सीईटीचा सिलेबस आहे त्यामधनच क्वेश्चन्स येणार आहेत. पीवायक्यूज चे कन्सेप्ट पुन्हा एकदा बघून घ्या तुमच्याकडे वेळ असेल तर, राईट? त्यानंतर नेक्स्ट आहे, टेक्निकल इश्यू होते काही एक्झाम मध्ये? खूप साऱ्या मुलांचं कंप्लेन असते याबद्दल. काहीच टेक्निकल इश्यू नाही, एकदम स्मूथली चालली एक्झाम. ओके, गुड. ब्लर क्वेश्चन्स होते फक्त मॅथ्सचे, जे कॅल्क्युलसचे क्वेश्चन्स असतात. ओके. त्यांच्या व्हॅल्यूज ब्लर होत्या. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुझा एक्सपेक्टेड स्कोर काय? तू किती एक्सपेक्ट करताय? 130 तरी यायलाच पाहिजे. ओके. 130 म्हणजे चांगलं पर्सेंटाईल येईल, छान कॉलेज मिळेल. जसं की आता मुलींसाठी एक फेमस कॉलेज आहे, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राईट, पुणे. तो कमिन्स
तरी तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे. सर्व मुलींना एक माझे म्हणजे रिक्वेस्ट आहे की सीईटीचा पेपर छान द्या. ऍटलिस्ट आपल्याला सीओबी नाही मिळालं तरी चालतंय, कमिन्स तरी मिळायला पाहिजे, राईट. त्यानंतर तुझं प्रिपरेशन सफिशियंट होतं असं वाटतंय का? आता काही आमचे 12वीचे मुलं पण आहेत, राईट, ज्यांचं आता 12वी स्टार्ट झालंय, तर त्यांनी काय केअर करायला पाहिजे? सफिशियंट नव्हतं कारण रिझन का? सीईटी मध्ये स्टेट बोर्डचे बुक जास्त रीड करावे लागतात आणि आपण जेईच्याच मागे लागलो. मागे लागलो. ओके, जेईच्या याच्यामध्ये सीईटीचं लेवल अचीव्ह झालंच नाही. क्वेश्चन्स पण नाही सॉल्व्ह झाले. ओके ओके, क्वेश्चन सॉल्व्ह केले असते तर डेफिनेटली झालं असतं. गुड. ओके, अजून काही सांगायचं तुला याच्याबद्दल, सीईटी प्रिपरेशन बद्दल? इझी लेवल असं नाही म्हणता येणार, मॉडरेट टू डिफिकल्ट येते. डिफिकल्ट लेवल होतं, राईट. कधी कधी मेन्सच्या लेवलला पण टच होतं. ओके, गुड. काही एखादी टिप नेक्स्ट, आता जे सेशन्स आहेत खूप सारे मुलं बघतायत, राईट, तर नेक्स्ट एखादी म्हणजे नेक्स्ट सेशनच्या मुलांसाठी एखादी टिप की त्यांनी काय करायला पाहिजे, ज्या तुझ्या आज मिस्टेक्स झाल्यात तर त्यांनी त्या कशा रिमूव्ह करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल त्यांचं आता 2 दिवसावर एक्झाम आहे, तर त्यांनी शेवटच्या मोमेंटला कसं प्रिपेअर करायला पाहिजे? होल सिलेबस फॉर्म्युलाज. ओके, गुड. नोट डाऊन करा. होल सिलेबसचे फॉर्म्युलेज एक वेळेस तुम्ही रिकॉल करून घ्या. असं काही नाहीये की चॅप्टर्सचे वेटेज वगैरे, होल सिलेबसच करायचं. होल सिलेबस करायचा. ओके, अजून? आणि थेरॉटिकल कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये. ओके, थेरॉटिकल केमिस्ट्रीच्या थेरॉटिकल कन्सेप्ट, रिएक्शन मेकॅनिझम्स वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्यात. अजून? पीएचच्या व्हॅल्यूज. ओके, अजून? बस. ओके, आणि मॅथमॅटिक्स साठी प्रॅक्टिस. मॅथमॅटिक्स साठी प्रॅक्टिस. ओके, PYQ चे कन्सेप्ट तरी ऍटलिस्ट बघा, पूर्ण सिलेबस नाही होणार पण PYQ चे ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी तुम्हाला बघायचे आहेत, तर तुमचा पेपर इझी जाईल आणि तुमचं गोल अचीव्ह होईल. अजून काही तुला सांगायचंय? नाही, टाइम मॅनेजमेंट, राईट. बघा, मी 3 दिवसापासून त्याच गोष्टी सांगतोय. फर्स्ट आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचंय, स्पीड आणि अॅक्युरेसी. हे जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार आहे. ओके, थँक्यू रोशनी, तुझा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. खूप सारे मुलं तुला आता म्हणजे धन्यवाद देतीलच. कमेंट्स करा तुम्ही, कारण तिने वेळात वेळ काढून स्टुडिओ व्हिजिट केलेला आहे आपला. तर मी पुनश्च एकदा तिला थँक्यू म्हणेल. थँक्यू. थँक्यू.